सावलीने सारंग सरांच्या आयुष्यात येऊन जसं त्यांचं आयुष्य रंगवून टाकलंय तसं आम्ही पणत्या रंगवतो. काय रिॲक्शन बघू शकता आपण सारंगची. मला लक्ष्मीपूजनला, पाडव्याला, प्रत्येक दिवशी मला एक एक नवीन कपडे हवे असतात. आता ही जरा मोठी झाली आहे, मॅच्युअर झाली आहे. आता कपडे नाही घालत म्हणजे मी सारखा खर्च नाही करत. बेसनाचे लाडू येतात, बेसनाचे लाडू येतात. अजून ते सगळे येतं नाही, ते ढवळता आणि वळता आउट ऑफ दिस नाही की बाबा आमचं हे सजेशन आहे किंवा आम्हाला हे सांगायचं आहे, तर तो तसं कधीच सांगत नाही. त्याचं असं आहे की तू म्हणजे सांगत नाही म्हणून मी चांगलं आहे. नेहमी ना खूप गोष्टी आपल्याला समजायलाच हव्या किंवा ज्ञान असलंच पाहिजे ह्याची खरंच काही गरज नसते. तशी चांगली आहे. तशी चांगली आहे म्हणजे तू पण तर म्हणालीस ना चांगलं आहे तसं. नाही तसं नाही, तू चांगलाच आहेस, खूप चांगला आहेस. आता बोल. सो दिस एवढा मोठा घोडा त्याच्यावरही बसलेली एवढीशी, त्यावरून थांबा असं जी काय ओरडली. सो दिस थांबा. आली माझ्या घरी हे दिवाळी, सावळ्याची जणू मी सावली सावली. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सावळ्याची जणू सावली मालिकेच्या सेटवर आज मी आले आणि आपल्यासोबत आहेत आपली लाडकी जोडी सारंग आणि सावली. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मस्त, मजेत. मस्त. तू कशी आहेस? एकदम मस्त. आणि दिवाळी येते खरं तर, आणि त्याच निमित्त मी तुम्हाला भेटायला आली आहे. छान गप्पा मारूया. आणि सोबत आपल्याला पणत्या रंगवायच्या आहेत. तर या आधी रंगवल्या आहेत का? नाही, मी तर आय थिंक असंच इंटरव्ह्यू होतं तेव्हा रंगवल्या होत्या, बस, बाकी नाही. ओके, तर मग आज रंगवूया. चालेल. पणत्या रंगवता रंगवता मग आपण छान गप्पा सुद्धा मारूया. ओके, सुरू करूया. त्याच्यामध्ये रेस वगैरे नाहीये ना? नाही, फक्त बघूया कोण जास्त. पणत्या घ्यायच्या आणि पळायच्या आणि पळत पळत रंगवायच्या. रेस म्हणजे शर्यत ना. पण फक्त हे बघूया की कोण जास्त छान कॉम्पिटिशन. नाही. अरे हे उघडतच नाही. हे असं ना बाई, माझ्याने कलर उघडत नाही. तसं नाही प्राप्ती, हे कर असं. हा, प्रेस नाही होते. हे घे, हा घे. ते तोडलंस तू? नाही रे. हो, तू तोडलंस ते. हे काय? हे बघ, उघडलं ना. कोणता कलर घेतोस तू? मी कशाला सांगू? झटाक पटाक करू का एकदम? हा, झटाक पटाक कर एकदम. वाव. का माझं नको? काय? तर आता पणत्या रंगवायला सुरुवात झाली आहे. तर दिवाळीची शॉपिंग वगैरे झाली आहे का सांगित? काय शॉपिंग वगैरे नाही आहे. आमच्या दिवाळी लावलं का नाही? दिवाळी काय होत नसते आमची. हो ना. मला वाटतं मला घरी जायला पण कदाचित नाही मिळणार. बघूया. नाही आहे सुट्टी. म्हणजे असली तर तेव्हाच कळेल ते. एक दिवस तर असतेच, म्हणजे दिवाळीची एक दिवस असते. पण मग एका दिवसात गोव्याला जाऊन येणं वगैरे हे पॉसिबल नाही होत. बघू. फ्लाईटचे तिकीट्स पण अवेलेबल नसतात. झाले तर मी जाईन. ओके, तर प्राप्ती, सावली, शॉपिंग झाली आहे का दिवाळीची? अजिबात नाही झाली आहे. मला एक डायलॉग मारायचा होता. हा, बोल. आता सुचलाय मला. सावलीने सारंग सरांच्या आयुष्यात येऊन जसं त्यांचं आयुष्य रंगवून टाकलंय तसं आम्ही पणत्या रंगवतोय. काय रिॲक्शन बघू शकता आपण सारंगची. छान. हा प्राप्ती, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. पण दिवाळीची साधारणतः जेव्हा दिवाळी जवळ येते तर सगळ्यात आधी काय येतं मनात की कुठून सुरुवात करूया? नरकासूर.
नरकासूर हो ॲक्च्युली ते पोरांसाठी फारच मला वाटतं फॅसिनेशन आहेच त्या नरकासूरबद्दल. कारण आम्ही 15-20 दिवस आधीपासूनच नरकासूर बनवायला घेतो गोव्यात. हा नरकासूर म्हणजे रावणासारखं बनवलं जातं. खूप उंच म्हणजे आम्ही नारळाच्या झाडा एवढा पण नरकासूर बनवला जातो. म्हणजे एक नरकासूर मला आठवतो की बेतीममध्ये आमचं गाव आहे, ज्या गावाच्या बाजूला एकदा बनवला होता. लहान होतो मी तेव्हा. तर एक पाय त्याचा रस्त्याच्या ह्या बाजूला होता, एक पाय रस्त्याच्या ह्या बाजूला पलीकडे, आणि त्याच्यामधून गाड्या जात होत्या. आणि तो असा होता ते कमाल. आता तर म्हणजे मॉडिफाय करतात नरकासूरला. हो. आणि आता हे गोव्याला जायला मिळत नाही, त्यामुळे किती मिस होत असेल हे सगळं. खरंच खूप खूप मिस करतोच मी ते. म्हणजे कारण नरकासूर आहे, पण त्यानिमित्ताने सगळेच भेटतात दररोज. म्हणजे जे मुलं किंवा बाकीचे मोठे लोकसुद्धा सगळे जे कामावर जातात ते संध्याकाळी काहीही करून भेटतातच. 8 वाजता 9 वाजता जरी आले आणि रात्रभर मग नरकासूर बनवतच बसायचं. सो रात्री 2, 2:30, 3 वाजेपर्यंत सगळे टाईमपास करत बसतात. तसे गणपतीचं डेकोरेशन असलं की मंडळात कसं बसतं तसंच ते असतं. प्राप्ती, काय येतं सगळ्यात आधी? कुठून सुरुवात होते? दिवाळी म्हटलं की काय येतं पहिलं मनात? नवीन कपडे. नवीन कपडे हो. मला लक्ष्मीपूजनला, पाडव्याला, प्रत्येक दिवशी मला एक नवीन कपडे हवे असतात. आता ही जरा मोठी झाली आहे, मॅच्युअर झाली आहे. आता कपडे नाही घालत म्हणजे मी सारखा खर्च नाही करत. अच्छा, मी आता मोठी झाली. मोठी माणसं काय दिवाळीला कपडे चोरेन मी. तर मी फार खर्च करते तसं तर, पण थोडंसं इंटरव्ह्यू म्हणून बोलते मी. कळलं तुम्हाला? अजून कळलं नाही ती. अजून कळलं नाही काय नाही का प्राप्ती? मी चांगली आहे ना? हो चांगलीच आहे, वाईट कुठंच नसतं या जगात. हो हो म्हण. तर असं आहे. पण माझ्यापेक्षा तो चांगला बोलतो, सो तुम्ही त्याला प्रश्न विचारा. प्राप्तीला खरं तिला जिंकायचंय तिला. पण आपण असं नाही आहे प्राप्ती की आपण शर्यत नाही लावली आहे. नाही, करेक्ट. तर फराळाला वगैरे कोण मदत करतं घरी? आणि म्हणजे आता तर ऑफकोर्स वेळ नाही मिळत, पण आधीच्या गोष्टी आपण करूया. फराळ वगैरे घरी बनवलाय सायंकितने? नाही, कधीच नाही. म्हणजे असं साधी मदत वगैरे नाही. माझं डोकं दुसरीकडेच असायचं कुठेतरी. अरे दुसरीकडे म्हणजे असं का बघितलं तुम्हाला? शाणे तू माझ्या उत्तरावर काहीतरी वेगळं चालू असतं. फटाके हा असंच काय ती तयारी वगैरे असं तिकडेच असतं. ते फराळाच्याकडे एवढं लक्ष नसतं पोरांचं. म्हणजे हेच खरं आहे. प्राप्ती, फराळात किती हातभार असतो? मी आधी माझी नानी बनवायची फराळ, आता माझी मामी बनवते. कारण नानी पॅरालिसिस पेशंट आहे, त्यामुळे ती आराम करत असते. बट मामी बनवते, तर मी रोज तिची मदत करायला जायचे. आताही जाईन, सुट्टी मिळाली तर नक्की जाईन, खायला सुद्धा आणि बनवायला सुद्धा. असा कुठला पदार्थ आहे, कुठला फराळातला पदार्थ आहे जो एकटी बनवू शकतेस तू? असा कुठला आहे? मोदक फराळात येतो का? नाही. पण मोदक बनवू शकतेस तू? हो. फराळात जर मामीने पुरणपोळी येते मला. बनवू शकतो सगळं. मला मोदक येतो. अजून काय? बेसनाचे लाडू येतात. बेसनाचे लाडू येतात. अजून ते सगळं येतं. नाही, ते ढवळता आणि वळता येतं. जा तू आउट ऑफ दिस नाही. पण सावली असाच त्रास देतो का सारंग? म्हणजे नाही तर काय सांग ना थोडं सारंग बद्दल, किती त्रास देतो? कारण आता आधी पण मी पाहिलं की खूप त्रास देतोय तो तुला कंटिन्यू. मी त्रास नाही देत तिला अजिबात. म्हणजे ती असं काय म्हणतो, ती असं काय बोलते मग त्यावर काहीतरी म्हणजे ते आपण म्हणतो ना विकेट देते स्वतःची, तसं आहे तिचं. खरं तर प्राप्ती पूर्ण गुंतली आहे. म्हणजे तिला गप्पा नाही मारायचंय, नाही जिंकायचंय मला. हे ना, एकतर ऑनेस्टली सांगू, माझी बोल. मी पेंटिंग मध्ये अजिबात चांगली नाहीये, आणि हा खूप चांगला आहे. नाही फार छान. मी थोडा विचार करून लक्ष देऊन करते. थँक्यू. तू एवढी आता एवढं बोललास माझ्याबद्दल, आता नको तारीफ करूस.
आता आपण खरं तर सावलीनेच क्ल्यू दिलाय, तर हाच प्रश्न आहे दोघांना की एकमेकांचं एक कौतुक करा आता. कौतुक कर, चांगला आहे तो. प्राप्ती कर. एवढंच कौतुक नाही हा प्राप्ती. आपण सारंगपासून सुरुवात करू. नाही मी करते. अगं, मी तर थांब stage वर थांब थांब थांब. असं वाटेल की मी उगाच फॉर्मॅलिटी म्हणून. वाटेल म्हणजे आहेच ते. नाही नाही नाही. मी स्टेजवर पण कौतुक केलंय. तो खूप हा इंटरव्ह्यू कधी जाणार आहे? यारला विचार. ठीक आहे, जेव्हा केव्हा जाईल. मला आधी करू दे. तो खूप छान अमेझिंग को आर्टिस्ट आहे आणि ही इज अ ग्रेट फ्रेंड. आणि हा थांब बाकी आहे. शब्द फेकते बघते ती. नाही रे थांब. आणि काय थांब जरा विसरले मी, ब्लँक झाले. एकाच वेळी 2-2 गोष्टी कशा करायच्या. हां मी समजा माझा एखादा सीन चांगला झाला किंवा तर ही मेक शुअर की तो येऊन सांगतो की हे छान केलंयस तू. ते सगळे सांगतात की हा पॉइंट आहे. सगळेच सांगतात. पण इतर लोक कसे काहीतरी बोलतात की बाबा आमचं हे सजेशन आहे किंवा आम्हाला हे सांगायचं आहे, तर तो तसं कधीच सांगत नाही. त्याचं असं आहे की तू म्हणजे सांगत नाही म्हणून मी चांगलं आहे. अरे यार, म्हणजे जे सांगतात तिला ते वाईट. अरे नाही, आमचं दिग्दर्शक सगळ्यात वाईट असेल. ते तर खूप सांगतात ना तिला. नाही, नो इट्स नॉट लाईक दॅट. मग पण तू चांगला आहेस, खूप चांगला आहेस तू. एकतर तर खूप दिग्गज कलाकारांसोबत मी काम करते. एक्सप्रेशन तुम्हाला दिग्गज कलाकार म्हणतो. नो जेन्युइनली ही इज. त्याचे 1 मिनिट त्याची सिरियल चालू आहे, त्याचे फिल्म्स येत आहेत. म्हणून दिग्गज कलाकार आम्हाला इतकं प्राऊड फील होतं, खूप छान वाटतं. सो तो छान ऍक्टर पण आहे आणि माणूस म्हणून पण खूप छान आहे. म्हणून दिग्गज कलाकार नाही होत प्राप्ती. आणि तो गोव्याचा आहे म्हणून अजून चांगला आहे. गोव्यावरून येताना नेहमी जेव्हा जातोस तेव्हा काय काय घेऊन येतो का तो, म्हणजे चांगलं आहे असं म्हटलंस म्हणून? काही नाही आणत, फक्त आम्हाला येऊन जळवतो. गोव्याला आम्ही गेलेलो ना, इतकी मज्जा होती, हे होतं ते होतं, एवढंच बोलतो, बाकी काहीच नाही करत तो. मला ना मी खरं सांगतो, मला ना सगळं सामान घेऊन यायला वगैरे खूप कंटाळा येतो. मी तर इथून पण जाताना म्हणजे गोव्यात कपडे असं ठेवून दिलेत, इथून न्यायची गरज नाही पडली पाहिजे. फ्लाईटचं तिकीट काढतो गपचूप, एक बॅग असली तर ती पण काही मोबाईल चार्जर वगैरे द्यात, ती बॅग घेऊन मी जातो. फ्लाईटमध्ये चेक इन करायची पण गरज नाही पडत. वेब चेक इन केलं की डायरेक्ट वर, तिकडे वरती जाऊन टाईमपास करायचा, फ्लाईटमध्ये उतरायचं, टॅक्सी करायची, घरी जायचं. ते सामान काढा, हे करायचं, खूप कंटाळा येतो मला. सो येताना पण मी काहीच घेऊन येत नाही. माझे आई वडील मला खूप म्हणजे देतात. मी आणि भाग्या आम्ही ह्याच्या घरी गेलो होतो गणपतीत, तेव्हा ह्याच्या मम्मीने आम्हाला छान छान खायला दिलं. आधी आम्ही डिनरला पोहोचलो होतो तेव्हा रात्री, आणि तेव्हा आम्हाला जेवायला दिलं पंचपक्वानं, खूप छान पातोळ्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काय काजू दिलेले, आय थिंक, नाही लाडू पण दिलेले, फराळाचं काहीतरी दिलं होतं. इट वॉज अमेझिंग. पण आता सारंगला सावलीचं म्हणजे सायंकितला प्राप्तीचं कौतुक करायचं. हा ये तो मेन आहे यार. मला असं वाटतं ना, म्हणजे की नेहमी ना खूप गोष्टी आपल्याला समजायलाच हव्या किंवा ज्ञान असलंच पाहिजे, ह्याची खरंच काही गरज नसते. तिचा इनोसन्स एवढा आहे आणि ती जे काम करते ना ते फारच छान वाटतं. म्हणजे मी एवढं शिकून आलो आहे थिएटर स्कूलमध्ये, मी 3 वर्ष मी डिग्री घेतली आहे वगैरे वगैरे सगळं, पण तरी तिच्याकडून ज्या नाविन्यानं ज्या गोष्टी येतात, रिॲक्शन्स येतात ना, ते फार सुंदर आहे. त्या शिकूनसुद्धा तुम्ही नाही आणू शकत. त्या कशा येत असतील तर तिला पण माहिती नाही आहे, पण त्या येतात, तर ते फार सुंदर आहे. म्हणजे कारण ते फ्रेश आहे ना, सगळं असं नवीन नवीन रिॲक्शन्स दिसतात आणि काय म्हणतात, नितळ रिॲक्शन असतात, ते फार स्वच्छ नितळ अशा. सो त्या तुम्ही कितीही विचार करून मी असं रिॲक्ट करणार वगैरे म्हटलं तसं नाही आहेत. सो ती फारच सुंदर तिच्यामधली ती गोष्ट आहे. आणि काय बाकी तर ती तशी चांगली आहे. तशी चांगली आहे म्हणजे
तू पण तर म्हणालीस ना चांगलं आहे तसं. नाही तसं नाही, तू चांगलाच आहेस, खूप चांगला आहेस. आता बोल. नाही बोल. मग तू पण खूप चांगली आहेस प्राप्ती. सांग ना काहीतरी चांगलं बोल ना. किती चांगलं बोललो मी. खरंच. मग म्हणजे मी मनाने कशी आहे? मनाने काय माहिती मला कशी आहेस. मी चांगली आहे. सावली म्हणून मी सांगू शकतो, प्राप्ती म्हणून. अरे मी चांगली आहे, मी सेटवर चांगली असते. तू सेटवर चांगली असतेस तू. हा मग बस मी चांगली आहे. बाकीचं माहिती नाही ना आता. बस सेटवर म्हणजे ते आता कामाच्या ठिकाणी आपण चांगले वागतोच राहतोच. याच्यातून मला अंदाज येतोय की तुमची मैत्री किती भारी आहे. तर आता एक पोलखोल करायची असेल, एखादं सिक्रेट रिव्हील करायचं असेल, एखादी वियर्ड सवय असेल एकमेकांची आणि ती सांगायची असेल तर. माझ्याकडे तर ह्याचं काहीच सिक्रेट नाहीये. खरं? हो. म्हणजे असं माझ्याकडे पण काही नाहीये. म्हणजे असे किस्से माझ्यासोबतच घडतात. किस्से आहेत आणि मग ह्यांना बोलायला काय पॉइंट मिळतो. हा आणि मयूर दादा. एखादा किस्सा? किस्सा म्हणजे ती स्वतःच्या पोस्टरला पाया पडते. इथे बाहेर एक पोस्टर लागलं तर ती येता मालिकेचं ती येता असं पाया पडली. मग तिच्या लक्षात आलं अरे तर आपलंच पोस्टर आहे. अरे तुला देवाचा पोस्टर वाटला, देवाचा फोटो आहे वगैरे. स्वतःच्या पोस्टरला का पाया पडले शिंदू? तुला असं वाटतं का तू देव आहेस? नाही. प्राप्ती तुझ्याकडे काहीच नाहीये सिक्रेट? नाही. आठव. मी चांगली आहे ना ग, त्यामुळे मी चांगली आहे म्हणून सहकलाकाराच्या गोष्टी मी नाही सांगत. अगं असं म्हण, काहीच नाही माझं असं सांगण्यासारखं सिक्रेट. हो ऍक्च्युली काही नाही. एखादी वियर्ड सवय असते ना अशी, म्हणजे असं काही अशी काय सवय? काय आहे रे तुझी सवय? तुला विचारते ती. मलाच माहित नाही. ओके. तर आपण बॅक टू दिवाळी. दिवाळीचं एखादा फराळ बनवायचं आहे आणि Okay. तुम्हाला एकमेकांना आमंत्रण द्यायचं आहे की हा फराळ खायला ये. अच्छा खायला ये. हा. तर तो कुठला फराळ तुम्ही बनवाल आणि बोल. येत नसतो. प्राप्ती चांगला बनवशील तू. हो. अच्छा मगाशी बघ मी तुला बनवते ना चांगलं. कळलं हे. आणि खरं आहे, ते खरं आहे. ती आपण इनोसन्सचं म्हणजे तारीफ करतोच आहोत, कौतुक करतो, पण ती बनवते पण. व्हेरी स्मार्ट. मी काय खायला बोलवेन? आय वुड से चकली. कारण चकली मला असं वाटतं की वन ऑफ द टफेस्ट पदार्थ आहे फराळामधला. मी चकली खायला बोलवेन, म्हणजे काहीतरी वाट लागली तरी त्याला खावंच लागेल. कडक वगैरे बनली तरी खा. हां कडक किंवा नरम जे काही बनेल. सारण मी तिला जे आवडतं ते बनवेन. तुला काय आवडतं प्राप्ती? चकली. ठीक आहे मग मी चकली बनवेन. ओके. तर आता ना मी काही फटाक्यांची तुम्हाला नावं सांगते. ओके. आणि तुमच्या मालिकेतल्या कुठल्या कलाकारांना तुम्ही तो फटाका डेडिकेट कराल. ओके. हे सांगायचे. ओके. तर पहिला फटाका आहे पाऊस. पाऊस. जो उंच उडतो नाही. पाऊस मेघाताई आहे. का? भैरवी. कारण ती खूप प्रेम पावसासारखं बरसवते. अच्छा म्हणजे मेघाताई. दोघांचं पाऊस म्हणजे मला भैरवी मेघाताई. प्रेम म्हणजे वॉर्म हार्टेड. खूप 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 खूप. आणि ती फक्त बोलत नाही, ती करून दाखवते ते. सुरसुरी. सुरसुरी. का 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 म्हणजे सुरसुरी बघ ना कशी हे होते म्हणजे जळते किंवा संकेत बाय मी निघते. तू काय बोललास? एवढूशी आहे. आवाज खूप असतो तिचा सेटवर. कलर करे ना. आता काय करतेस मग? सावली जर तुला सुरसुरी द्यायचं असेल कोणाला तर कोणाला देशील? मलाच वाटतंय असं. सावलीच आहे सुरसुरी. चक्री. किती एकदा सीन मध्ये ती घोड्यावरून उतरते आणि तेव्हा ती थांबा म्हणते. थांबा म्हणून दाखव एकदा. सो
एवढा मोठा घोडा त्याच्यावरही बसलेली एवढीशी, त्यावरून थांबा असं जी काय ओरडली. दिस थांबावं एकदम की आता बस झाला, आता माझं लग्न होणार आहे सारंग सरांची. तर माझं असं थांबा, मी जोरात बोलते ना जेव्हा, तेव्हा तिचा आवाज कुठलाच नाही, थांबा असं असं येतो, थांबा सीन मध्ये. मग आम्ही तिकडे बघून ऍक्च्युली रिॲक्ट करायचं होतं, पण आम्हाला कळतच नाही हसू की काय करू. सगळे असे म्हणजे असे असे हेच एक्सप्रेशन होतं आमचं तिकडे. म्हणून सुरसुरी ना, सुरसुरी. हा, तू काय म्हणालीस दुसरं? चक्री. आय वुड से गुरु. गुरु म्हणजे काय नाव आहे? सोहम. कारण तो इथे तिथे फिरतच असतो, फक्त डान्स करणार, हे करणार, ह्यांच्या रूम मध्ये जा, त्यांच्या रूम मध्ये जा. सो तो चक्री सारखा असं फिरत असतो. गुरु नाव आहे त्याचं, गुरु. तुझा विनोद आहे हा प्राप्ती, माझा नाहीये. मी असले विनोद नाही मारत. सुतळी बॉम्ब. सुतळी बॉम्ब काय असतं आधी मला ते सांगा. रशी बॉम्ब मगाशीच तर बोलले का इंटरव्ह्यू मध्ये. सुतळी बॉम्ब माहितीये मला, त्याचं मिनिंग रशी बॉम्ब ना. कोण कॅरेक्टर वाईज सांगते मी. तिलोत्तमा, पण ती एकदाच अशी फुटते आणि सगळं असं होतं, सगळे घाबरतात घरातले सगळे. सो या कॅरेक्टर वाईज. हो. हजाराची माळ संपतच नाही अशी. हजाराची माळ संपतच नाही. चांगल्या वे मध्ये घे. हा हा. का? म्हणजे तू इतकं छान बोलतोस ना. कौतुक आहे का? तर ते बोल. ते कौतुक आहे. बोल. तू इतकं छान बोलतोस की असं सारखं वाटतं की ऐकत राहावं. तू कोणाला देशील हजाराची माळ? का हसतोयस? हजाराची माळ स्वतःला दे. हा, स्वतःला? मी कसं स्वतःला दिलं? अच्छा. हजाराची माळ मला वाटतं बबलू मयूर पवार. कैसा भूल गई मैं. का? कारण ती थांबतच नाही ना, फुटत जातं ते फटाके. आमच्या सेटवरचा तो फेवरेट आहे सगळ्यांचा. फेवरेट आहे तो सगळ्यात. हा. नागगोळी. नागोळी सुप्रीत. नील. का नको विचारू. असं काही नाही. ते पुस जे काय होतं ते तसंच आहे. मग तो वाटताना असा एकदम रिजिड वाटतो, पण एका पॉइंट नंतर झोपतो दादा. झोपतो, त्याला झोप येते. तो सीन करायला सीन करते, मग तो बसतो आणि सीन वाचायला लागला की झोपला. दुनिया एक तरफ आणि त्याची झोप एक तरफ. त्याला जराशा गोळ्या जास्त आहेत. डॉक्टरकडून त्याला गोळ्यांमुळे त्याला झोप येते. थोडंसं त्याला एक वेगळा आजारामुळे ते घ्यावं लागतं. असं काही नाही, आजार काही मोठं नाही आहे, नॉर्मलच आहे. पण सो त्यामुळे त्या गोळ्यांमुळे त्याला झोप येते. सो झोपतो. तो अशी पर्सनॅलिटी आहे एकदम बॉडी बिडी असं, लेकिन तसं झोपलेला असतो. पोकी आहे तो. ओके. आणि लास्ट रॉकेट. रॉकेट कोण आहे? भरपूर फटाक्यांचे. सगळे फटाके मीच आहे. हा हे नाही, एक दोनच दिले. रॉकेट कारण हा सीन करतो आणि असं म्हणजे 4 चान्स लावून जातो सीनला. अच्छा. आणि माझं असं कधी कधी होतं, किंवा जर गौरीताई असली माझ्यासोबत, किंवा भाग्य असली, किंवा मेघाताई असली, आणि आमचं असं होतं वॉट, म्हणजे खूप छान सीन्स करतो हा. सोया मयूर खांडगे म्हणजे जगन्नाथ, तो रॉकेट आहे. म्हणजे कॅरेक्टर वाईज जर बघायला गेलो आपण तर ऑफकोर्स तो रॉकेटच आहे. कारण तो असा नेहमी नसतो, पण तो जेव्हा येतो तो कमाल. तर असे सगळे फटाके होते. एक प्रश्न विचार. म्हणजे होईलच माझा आता. प्रश्न नाही, खरं तर सावली मालिकेत गात असते, म्हणजे
तर आता आपण दिवाळी येते, तर दिवाळी स्पेशल एखादं गाणं गाऊ शकतेस? दोघांनी एकत्र हा येस There you go. फार सुंदर गाते ना. ए तू पण छान गातो. एकत्र गा. नाही मी नाही छान गात. गाणार सिंगर आहे. गाणार गा मग. गार्डन सिंगर बनूयात आज. आली माझ्या घरी ही दिवाळी. हे पण नाही मला. हा गा. गात आली माझ्या. एवढं मला पण येत होतं ते पहिली ओळ नंतर मग हार का मानलीस मोठ्याने गायचं. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, सावळ्याची जणू मी सावली सावळ्याची जणू मी सावली. मला असं वाटत असेल ना सगळ्यांना. नाही आपण दिवाळी पहाटला पोहोचलो असं वाटतंय. आम्हाला घेऊन चालाल ना तुम्ही दिवाळी पहाटला, तेव्हा आम्ही पण असू ना. असेल ना. घेऊन जाणार तुला. आणि आता आपण पंद्या बघूया. यु नो मी खूप डीप मेसेज आहे ह्यात. काय ते आता तुम्ही शोधा. हे काहीतरी ते काय कोणता कलर करू इथे? डीप मेसेज देईल तो कर. ते 2 कलर मध्ये छान वाटतं है ना. लक्स अँड डिसेंट. सावलीची झाली आहे म्हणजे झाली. दिवाळी कशी रंगबिरंगी असावी म्हणून मी रंग 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 छान वाटतं. मग होळी कशी असावी? होळी कशी असावी? रंगीबिरंगी. ती रंगपंचमी असते होळी नसते. संगीत हरलायस तू, जाऊ दे. इट्स ओके. कशा पुढच्या वेळेस जिंकशील तू. अगं मुद्दाम हरलो का? रडशील ना तू म्हणून. ए शाण्या रडतेस? मी नाही रडत. आणि माग इथे कोण करणार रंग? ते नसतो करायचा. वाव कोण बोललं? इथे पण ए ह्याला चांगला दिवा दिलेला नाही. मला खूप बेरंग वाटतोय. रडू नको बघ बोललो होतो. रडू नको असं छान वाटतं. राहू दे रडू नकोस. छान आहे तुझं. कौतुक. एक मिनिट माझ्याकडे सो झाली आहे तुझी. बस झालं एवढं. मी एवढंच करू शकते बस. एवढीच क्रिएटिव्हिटी आहे बस. छान झालंय. सो मी खूप डीप मेसेज आहे याचा की मी 2च कलर यूज केलेत. सो यु नो मी खूप नेचरशी खूप कनेक्ट होते, त्यामुळे रंग कमी यूज करा, रंग वेस्ट कमी करा. त्यामुळे मी 2च रंग यूज केलेत. सो दिस इज माय डीप मेसेज. क्यूट. काय बोलणार आता? ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्ट सारखी बोलायला लागली आहे. आधी पेंटिंग काढायचं नंतर अर्थ लावत बसायचं त्याला. हां नाव नाही ठेवते मी. सावलीची झाली आहे पण सारंग अजून क्रिएटिव्ह. बघ ना टाइम अप झाला. पूर्ण कुठे? पण टाइम अप झाला. वगैरे काही नाही माझी पूर्णच आहे. झाली. हा 2 मिनिटं. हो बघ आता मी एक विचारू तुला प्रश्न. विचार. तुला सावली ह्याच रंगात आवडते? सारंगला अरे यार सारंगला सावली ह्याच रंगात आवडते. तो काही बदल करतो का? नाही तिच्यात.
त्यामुळे मला दिवा हाच रंगात आवडतो. मी नाही बदल करणार जास्त. नको करू, कोणी बोललं तू पण नको करू. कोण बोललं तुला बदल करायला? बस सांगित. अगं झालं, कम्प्लीट करूया ना. नाही केलं पाहिजेस असं तू. असं नाही केलं पाहिजेस. का काय बा, तुझ्यामुळे स्पीड लावलाय मी, काही करतोय. क्राईम पार्टनर बनला पाहिजेस तू. पार्टनर इन क्राईम. झालं. चलो चलो. अरे यार, ह्याला पणती वेगळी दिलेली, मी चुकीची पणती निवडली. हां नाही पण छान रंगवली असते. ज्यांचा कलर जास्त बाहेर गेला असेल ना तो आउट. हा कॉम्पिटिशन आहे, तेच म्हटलं मी, कशी बोलली नाही. कलर ज्यांचा बाहेर गेला असेल तो आउट. माझा तर गेलाच नाही. वाव, मला वाटतं सारंगने सगळे रंग वापरले. बघ ना, रंगवून टाकलं त्या दिव्याचं आयुष्य. तुझ्यामुळे घाई केली, मी इथे गोंधळ घातला. ठीक आहे चल. चलो. येस, आता तुम्ही असं दाखवा. तर तुम्हाला कोणाची पंती, कोणी रंगवलेली पंती जास्त आवडली कमेंटमध्ये. मला तर सारंगची आवडली. सारंगची सुंदर दिसते, म्हणजे खूप रंग भरलेत त्यामुळे ती. हे ती का बोलले माहिती का? कारण मी बोलावं की मला तिची पंती आवडली. तुला कसं कळलं? मग तुला कसं कळलं म्हणून सांग ना, तू स्वतःची सांग ना. नाही, चांगली आहे प्राप्ती, चांगलं आहे म्हणजे छान आहे, पण जो दिखता है वो बिकता है, त्यामुळे दिखण्यामध्ये ही छान आहे. तर आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणाची पंती जास्त आवडली. आणि आता जाता जाता दिवाळीच्या शुभेच्छा आपण देऊया. आपण ज्या पंत्या लावल्यात, दिवे लावलेत, पंत्या लावल्यात, त्याबद्दल माफी असावी. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मज्जा आली.